उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ॲक्शन मोडवरती आल्याचं दिसतंय। सुनेत्रा पवार यांनी घेतलेल्या 2 निर्णयांमुळे त्यांचा भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये असणारा रुद्रावतार समोर आलाय। यामधला पहिला निर्णय म्हणजे माझाच्या पाठपुराव्याला आलेलं यश। अल्पसंख्याक विभागाकडून शाळांना केलेल्या प्रमाणपत्रांच्या खैरातीविषयी त्यांनी तीव्र अशी नापसंती व्यक्त केली आहे। अल्पसंख्याक मंत्री या नात्यानं त्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले। सह्या कोणी आणि कोणाच्या दबावाखाली केल्या याची देखील आता चौकशी केली जाणार आहे। विशेष बाब म्हणजे ही प्रमाणपत्र उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या सहीनं देण्यात आली होती। आता या सह्या मिलिंद शेणॉय यांना भोवणार आहेत। उपसचिवांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून येतेय। दुसरीकडे मंत्रालयामधील लाचखोरीच्या प्रकरणावरती देखील त्यांनी तीव्र असा संताप व्यक्त केला। काल झालेल्या आमदारांच्या बैठकीच्या नंतर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांनी झिरवळ यांच्याविषयी तीव्र अशी नापसंती व्यक्त केली आहे। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, सोबतच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाहीत याविषयी विशेष खबरदारी घ्या, अशी समज त्यांनी झिरवळ यांना दिल्याचं कळतंय। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामधील घडलेला प्रकार हा कलंक लावणारा असल्याची प्रतिक्रिया स्वतः मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली। तर या प्रकरणी आरोपी ढेरिंगे याची चौकशी सुरू झाली असल्याचं स्पष्टीकरण देखील झिरवाळांनी दिलंय। या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील झिरवाळ यांनी म्हटलंय। तात्काळ राजू ढेरिंगे हे आता पोलीस कस्टडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत। त्यांची चौकशी सुरू आहे, पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे। त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं। त्यांनी स्वतःसाठी मी घेतले, अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे। शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं आणि मुख्यमंत्री महोदयांनी आत्तापर्यंत माझं कामकाज बघितले, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही। त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही। सीएम साहेबांबरोबर माझं बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे। दरम्यान याच मुद्द्यावरती खासदार सुप्रिया सुळेंनी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया। एक शून्यातून झिरवळांनी एक आयुष्य उभं केलंय, कष्टातून। ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही, ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले। त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाही ना। मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं, 6व्या मजल्यानी 3ऱ्या-4थ्या मजल्यावर रेड केली आहे। हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते। हे असं कसं होऊ शकतं? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।